मी हा सुंदरसा साज केला आहे गणेश चतुर्थीसाठी, म्हणजेच आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी। चला तर मग आपण सोबत तयार होऊया। चला तर मग बेस स्टार्ट करूया। आणि बेससाठी मी आज यूज करणार आहे रिकोडचं फाउंडेशन। हे रिकोडचं ईज ऑफ बेस फाउंडेशन आहे आणि माझा शेड आहे नंबर 02 इंद्रप्रस्थ। हे एक फुल कव्हरेज फाउंडेशन आहे आणि तुम्हाला तुमचा बेस जर फुल मॅटिफाइंग हवा असेल तर हे रिकोडचं फाउंडेशन बेस्ट आहे। तुम्ही बघू शकता हे एक HD लुक क्रिएट करतं आहे। हे माझं पर्सनल फेवरेट आहे। हे तुम्हाला एक फुल HD लुक क्रिएट करून देईल। ब्लेंडिंगसाठी मी यूज करत आहे हे रिकोडचं स्टुडिओ प्रो ब्युटी ब्लेंडर। हे एक मायक्रोफायबर ब्युटी ब्लेंडर आहे जी तुमच्या बेसला खूप फ्लॉलेस लुक क्रिएट करून देईल। रिझल्ट्स तुम्ही बघू शकता। आयब्रोज डिफाइन करण्यासाठी मी यूज करत आहे हे रिकोडचं आयब्रो डिफायनर। हे एक डार्क ब्राउन शेड आहे। नेक्स्ट मी यूज करत आहे हे रिकोडचं पिक्चर परफेक्ट होलोग्राफिक आयलाइनर। हे तुमच्या आईजला खूप सुंदर असं लुक क्रिएट करून देईल। आपल्या सुंदरशा आय मेकअप नंतर मी यूज करत आहे रिकोडचं हायलायटर पॅलेट। हे तुमच्या इंडियन स्किन टोनसाठी परफेक्ट हायलायटर पॅलेट आहे। वाव, नेक्स्ट मी यूज करत आहे हे रिकोडचं लिपस्टिक पॅलेट, ज्यामध्ये मी यूज करणार आहे एक न्यूड ब्राउन शेड। चंद्रकोर शिवाय आपलं मराठी लुक हे तर अपूर्णच। मी तर आगमनासाठी तयार झाली आहे। तुम्ही झालेत की नाही? अरे लवकर चला, बाप्पाच्या आगमनाची वेळ झाली आहे। तुम्हाला माझा हा पूर्ण लुक कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा।